हाय फ्रेंड, नमस्ते. सारिका जाधव चॅनलवरती खूप स्वागत आहे आपल्या छानशा एका मस्त छान व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ येण्याचं कारण म्हणजे आजकाल एडिटिंग वगैरे जमत नाही आहे खूप दिवस झालं, कारण श्री असतो ना तो खूप आवाज करतो आणि व्हिडिओ काढताना पण जास्त बोलता येत नाही, कारण तो पण मध्ये चाललेला असतं. तर आणि चला, आज माझा स्पेशल दिवस आहे, त्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर नक्की शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक करा. तो स्पेशल डे म्हणजे आज माझा बर्थडे आहे आणि चला आज काही स्पेशल वगैरे नाही आहे, काहीच नाही आहे. तर चला आज हे पण येतील आता ड्युटीवरून, तोपर्यंत मी मस्त रेडी वगैरे झाली आणि श्रीचं पण चालेल, टी व्ही पाहतोय तो. माझं सगळं घरातलं काम आवरले, मी मस्तपैकी तूप बनवले, हे बेडरूम आवरून घेतले, कपडे वगैरे वाळत घातलेले आहेत, सगळं माझं रेडी झाले, हॉल आवरलाय. आणि या माझं चिंगू मिंगूला पण मी अंघोळ घातलेली आहे. आणि ते माझं चिंगू मिंगू कितना क्यूट लगता है, कितना क्यूट लगता है. हे रे बेटू, येस बोलो, येस नीमो, आई लव यू बच्चा, हॅपी बर्थडे बोलो. कुछ भी नाही, सकाळ धरून माझ्या पाकिटातले पैसे घेऊन खेळतोय. लावलंय त्याच्यासाठी मी असतं पेपा पिक, म्हणजे किचनमध्ये मला सगळंच आवरलंय. हा बसारा नाहीये, हे आमचं कालच हे मागवले ह्यांनी ह्यांच्यासाठी. हे अंडे काही पण मागवत राहते ते सारखं. लाईट लावली नाहीये आणि मी बनवत आहे, मी घरी तूप बनवलेलं आहे. तूप झालंय रेडी, नंतर मी भरून घेणार आहे. घरात पण वातावरण झालेलं आहे. देवपूजा वगैरे झाली माझी, कपडे वगैरे धुवून झाले. तिथं आम्हाला इथं आतमध्ये टाकावं लागतात. पावसाचा काही तप्पच नाहीये आणि गरमी काही बंद नाहीये. आणि ह्याचं कार्टूनचं खेळायचं दिवसभर, सगळ्या दुनियात गाड्या त्या गाड्यांचा पूर्ण बॉक्स भरला. ह्यांना ड्युटीहून येण्यासाठी टाईम होता आणि आम्ही त्यांची वाट पाहत बसलो होतो. म्हटलं त्यांना थोडं सरप्राईज वगैरे, तेव्हा माझा बड्डे मीच सरप्राईज देणार. आणि त्या श्रीला घेऊन मी थोडं रील वगैरे काढत होते. तो बी माझं काय ऐकत नव्हतं, माझं ह्या घरात कुणीच ऐकत नाही असं मला तरी वाटतं. पण हे बघा, श्रीचं काय चाललं ड्रामा, नुसतं नाही का ते गाडी वगैरे घ्यायची करायचं. बड्डेचं काही स्पेशल वगैरे नाही. आणि मला आजकाल केक आणून वाटत नाही, कारण केक पण सगळं पाम ऑइलचं ते क्रीम वगैरे असते, त्याच्यामुळं ते आवडत नाही. तर मी आपल्या घरी छोटासा केक वगैरे बनवणार आहे, तर त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला शेअर करेलच पुढं मी. तर इथं बघा, श्रीचं तर मस्तच खेळत होता. सैशूची पण स्कूलला गेल्या होत्या आणि चाललं होतं माझं. पुढं व्हिडिओमध्ये नक्की बघा माझ्यासोबत काय झालं. मला वाटलं हे आले, मी दरवाजा वगैरे बंद केला. माझ्या आधी तर श्रीलाच घाई होती, तोच उघडत होता आणि अचानक दरवाजा उघडला आणि कचरा नेण्यासाठी त्या ताई आल्या होत्या आणि माझा फ्लॉप झाला. मला वाटलं हे चालेल आणि मस्त मी तयार वगैरे रेडी होऊन, म्हणजे कचऱ्यावाले पण घाबरले असेल काही अशी. तुमच्यासोबत असं झालं का, वाट पाहता एकाचे नालेच एक, असं माझ्यासोबत पहिल्यांदाच झालं. तो मेरे साथ बहुत बडी नाइंसाफी हुई. परत हे आले होते. Where are you off to now? We are going to Hollywood to be in a movie with Super Potato and Hash Brown. Wow, I would love to be in a movie with Hash Brown. I'm too nice. Well, that's very kind, but I'm so busy here. You have a great time at Hollywood. We will. Sri. Bye. Enjoy Hollywood. Papa lagi Ci. Phone na. Papa lagi Ci. Hollywood. Halo. Edward and her family are in America on their way to Hollywood. Oh, bakit ka lagi? Let's stop and look at the map. नीट लागलीच नाही वाटतंय. तर ह्यांना मी सांगितलं होतं काही घेऊ वगैरे नका, तर मग गिफ्ट वगैरे, तर ह्यांनी फक्त माझ्यासाठी गुलाबाचे मस्त फुलं वगैरे घेऊन आले होते. तर कारण गिफ्ट न घेण्याचं कारण म्हणजे मी ऑलरेडी सगळं काही घेतलं होतं, साड्या वगैरे घेतल्या होत्या सगळे. तर ते तुम्हाला मी पुढच्या ह्याच व्हिडिओमध्ये शेअर करते लास्टला. मला त्यांनी कोणत्या साड्या आणि ड्रेस घेतलेले आहेत ते पण, जो घातला आहे तो पण त्यांनीच घेतला आहे. आणि मी घरीच माझा केक बनवत होते, तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावा थोडासा. तर इथं मी ह्यांनी एअर फ्राय घेतलेलं होतं, ते 2च दिवस झाले, फक्त 1च दिवस झाले फक्त आलेला आहे. आणि त्याच्यामुळं नाही का, मी त्याच्यात म्हटलं फर्स्ट टाईम ट्राय करावा केक. मी पहिलं तर कुकरमध्येच बनवत होते, पहिल्यांदाच ट्राय केला आणि केक खरं सांगायचं म्हणजे खरंच खूप भारी झाला. 1च नंबर केक झालेला होता, तुम्ही बघू शकता पुढं. आणि ह्याला मी जास्त काहीच नाही केलं, असाच सगळ्यांना खायला दिला.
तर केक तर रेडी झालेला आहे माझा बघा मस्तपैकी फुलून वरती आलेला आहे. आज मी जास्तच केलता. तर तुम्ही म्हणाल केक नको म्हणते मी केक. तर माझी फ्रेंड आहे त्यांनी मला न सांगताच केक घेऊन आल्या होत्या. तर त्या ताईंना आणि भाऊंना खरंच खूप खूप धन्यवाद त्यांनी माझ्यासाठी केक आणल्याबद्दल. आणि हे पण ड्युटीला गेले होते कारण आम्हाला असं काही सेलिब्रेशनचं काही एवढंही नव्हतं. तर मी दोन्ही पण केक कट वगैरे केले. तर खूप छान वाटलं. छोटंसं आपलं एकदम छानसं सेलिब्रेशन केल्याबद्दल पुन्हा एकदा ताईंना धन्यवाद. तर ह्यांनी ऑनलाईन मागवलेले झाडं होते गावाकडे लावायचे होते. हे ॲक्च्युली ह्याचं नाव मला आता माहीत नाही आहे ह्या झाडांचं, म्हणजे होतं लक्षात आता माझ्या लक्षातून गेलं. तर हे कलम आहेत जे ऑनलाईन मागवले होते. तर काढायला गेलं तर बघा पाहू शकताय त्याचे पूर्ण पानं गळत होते कारण ते आता 4-5 दिवस का होईना त्यांनी त्यात पॅकिंग वगैरे केलं असेल त्याच्यामुळं गळत होती. त्यातली पाने भरपूर गळून गेली आणि भरपूर फुटलेली पण होती. तर बघू आता काय होते आणि काही नाही पुढं त्या झाडांचं. तर नंतर मोठी झाल्या तर तुम्हाला दाखवेलच. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आणखी एक झाड त्यांनी आणखी कलम झालेलं वेगवेगळ्या कलरचं मागवलेलं झाड. पाहूयात ते पण कसं येतं आहे कसं नाही. मोठं झालं तुम्हाला नक्की दाखवेन कारण गावाकडं घर बांधलेलं आहे त्याच्यासमोर लावण्यासाठी हे आम्ही ऑनलाईन मागवलं होतं. हे पण पाहू शकता कलम. अजून दुसरं एक झाड मागवलं होतं हे दुसऱ्या दिवशी आलेलं. तर मस्त त्यांनी पॅकिंग वगैरे केली होती छान आले होते. पण आता इथून पुढं लावायचं आणि काय ते पाहूयात. आणि लावलेले पण तुम्हाला दाखवते आम्ही ते कसे लावलेले आहेत. इथून मी मुंबईहून पुण्याला नेले आणि पुण्याला माझ्या बहिणीने वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरून ठेवले. तिला म्हटलं जेव्हा पण भाऊजी जातील तेव्हा गावाकडे घेऊन जा म्हणून. ते पण तुम्हाला पुढं शेअरच करणार आहे. तर कसे वाटतं ते व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा नक्की तुम्ही. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहाच तुम्ही. असेच आपले कधीमधीच थोडेसे व्हिडिओ आता कंटिन्युअसली येत नाहीत पण आता येतील कारण सई आणि सेजू पण स्कूलला जाणार आहे त्याच्यामुळं आपले कंटिन्यू व्हिडिओ येत राहतीलच. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही. मी इथं सगळं खोलून नाही का एका कुंडीत ठेवले होते. तर म्हटलं बघूया ते पाणी वगैरे टाकूया त्याच्यामध्ये. तर थोडेफार सुकायला लागलेलेच होते कारण ऑलरेडी ते सुकायला लागलेली होती झाडं. आणि माझे पण इथं छान झाडं आलेली आहेत. एक सदाफुलीचं झाड लावले आणि आपलं ॲलोवेरा लावली कारण इथं अलाउड नाहीत जास्त झाडं वगैरे लावायला आतमध्ये कारण कोणी पण पाणी वगैरे टाकतं तर दुसऱ्यांच्या खिडक्यानं वगैरे पडतं ना त्याच्यामुळे त्याच्यात जास्त झाडं वगैरे लावायला नाही कारण गॅलरी पण नाही आहे आपल्या ह्या घराला. ऑनलाईन मागवलं तर गावाकडे जात तरी आम्हाला घेऊन जायचं आहे. सकाळी मी झाडांना पाणी वगैरे टाकले. सध्याला मी इथंच ठेवलेलं आहे माझ्या झाडांपाशी. तर चला नवीन झाडाला थोडं पाणी टाकते आता. पुण्याला सोनूकडे झाडं दिली होते तिने ते अशा पद्धतीने लावलेली आहेत. पण ते मिटल्यावर काय होणार उद्या सोमवार आहे. कुठं जाऊ महादेवाला? अगं हे फुल माहितीये का आता 12-1 वाजले की लगेच बंद होतं. पहाटेपर्यंत बंद होतं पूर्णपणे. बंद होतं पूर्ण. छान आहे ना. तिथं बाहेर करायची की बाहेर छान वाटली असते लाईट लावून गॅलरीतच. देवांश काय होते बिल्लू? व्हिडिओ काढते. लई सुंदर बांबू लई सुंदर आहे. वा कसं झालं इथून. लई सुंदर झालं. बघितलं आम्हाला बघा
काय होतं